नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना स्वागत करते स्टिच विथ मी या माझ्या YouTube चॅनलवर। तर थंबनेल बघून तुम्हाला लक्षात आलंच असेल की आजच्या व्हिडिओचा विषय काय आहे। आपल्याला जर एखादं ब्लाउज शिवायचं असेल तर त्यासाठी आपल्याला पेपर कटिंगची आवश्यकता असते आणि हे प्रत्येक जणीला वापरावंच लागतं। मी बऱ्याच जणींचं असं पाहिलेलं आहे की ज्या वेळेला आपल्याकडे पहिल्यांदाच एखादा कस्टमर येतो त्यावेळेला आपण काय करतो, त्या बाईचं एक मेजरमेंट काढून घेतो, त्यानंतर तिचं पेपर कटिंग करतो आणि मग ब्लाउज शिवतो। तर पेपर कटिंग करत असताना सुद्धा आपण काय करतो, मागच्या भागाचं पेपर कटिंग करतो, पुढच्या भागाचं पेपर कटिंग करतो, तसंच बाह्यांचं सुद्धा पेपर कटिंग करत असतो। त्यानंतर आपण काय करतो, हे पेपर कटिंग सांभाळून ठेवतो आणि ज्या वेळेला ती कस्टमर आपल्याकडे वारंवार येत असते त्यावेळेला आपण हेच पेपर कटिंग वापरतो। तर पहिल्यांदा त्या बाईने आपल्याकडे कटोरीचं ब्लाउज शिवलेलं आहे, पण ती बाई जेव्हा दुसऱ्यांदा येते त्यावेळेला तिला प्रिन्स कट ब्लाउज शिवायचे आणि तिसऱ्यांदा येते त्यावेळेला तिला डिझाईनचा गळा शिवायचा आहे किंवा चौथ्यांदा येते त्यावेळेला तिला बाहीला डिझाईन करायची। तर अशा पद्धतीने एकच कस्टमर असला आणि त्याला जर वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाउज शिवायचे तर हे जे आपण पेपर कटिंग तयार करून ठेवलेलं आहे तिच्या मापाचं, तर ते तर वेस्टच जातं। प्रत्येक वेळेला त्या बाईचं आपण नवीन पेपर कटिंग काढणार आहे का, किंवा मग नवीन पेपर कटिंग काढलं सुद्धा तरी सुद्धा ते मग सांभाळून ठेवायचंय का, असे कित्येक प्रश्न आपल्या मनामध्ये असतात। तर आपण त्या बाईचं हे पेपर कटिंग सांभाळून जरी ठेवायचं म्हटलं तरी एकाच बाईचं कटोरीचं, प्रिन्स कटचं, बोटनेकचं अशा बऱ्याच पद्धतीचे 1-2-3 पेपर कटिंग तरी तयार होतील। जर काही काळानंतर त्या बाईची साईज कमी झाली किंवा जास्त झाली तर हे पेपर कटिंग पुन्हा आपले तसेच पडतात आणि आपल्याला नवीन पेपर कटिंग काढावं लागतं। तर अशा वेळेला मी काय करत असते किंवा पेपर कटिंग वापरण्याची माझी कोणती पद्धत आहे ती मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। माझी ना एक मैत्रीण होती, तर मी तिचं पाहिलं होतं, तिने चक्क असे बॉक्स तयार करून ठेवलेले होते आणि तिच्याकडे जे कस्टमर येतात तर तिने प्रत्येक बाईचं पेपर कटिंग त्या बॉक्समध्ये सांभाळून ठेवलेलं होतं। पण ज्या वेळेला आपल्याकडे नेहमीच कस्टमर बदलत असतात त्यावेळेला आपण हे पेपर कटिंग सांभाळून सुद्धा काही उपयोग होत नाही। हे पेपर कटिंग सांभाळताना आपल्या पुढे सर्वात मोठा प्रश्न हा असतो की एवढ्या क्वांटिटी मधले हे पेपर कटिंग आपण ठेवायचे कसे। दुसरा महत्त्वाचा प्रश्न हा असतो की त्या कस्टमरची साईज कमी किंवा जास्त जर झाली तर काय करायचं। आणि तिसरा महत्त्वाचा प्रश्न असा असतो की जर कस्टमरला वेगवेगळ्या डिझाईनचे ब्लाउज शिवायचे आहेत, कधी कटोरीचं शिवायचे, कधी प्रिन्स कटचं शिवायचे किंवा कधी बोटनेकचं शिवायचे, तर कोणत्या प्रकारचे पेपर कटिंग आपण वापरले पाहिजे। तर ब्लाउज शिवण्यासाठी मी कोणते पेपर कटिंग वापरते किंवा मी किती पेपर कटिंग जमा करून ठेवलेले आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे। तर माझ्याकडे ही पिशवी आहे आणि या पिशवीमध्ये जे पेपर कटिंग आहेत, मी कोणतंही ब्लाउज शिवायचं असलं तरी फक्त हे एवढेच पेपर कटिंग वापरते। माझ्याकडे मी फक्त एवढेच पेपर कटिंग तयार करून ठेवलेले आहेत आणि माझ्याकडे कोणतंही ब्लाउज शिवायला आलं तरी सुद्धा मी हेच पेपर कटिंग वापरते। याच पेपर कटिंगचा वापर करून मी कोणत्याही प्रकारचं ब्लाउज शिवत असते। तर हे पेपर कटिंग कशा पद्धतीचे आहेत किंवा मी ते कसे सांभाळून ठेवलेले आहेत ते मी तुम्हाला दाखवते। हे पेपर कटिंग जे आहे ते मी माझ्याकडे जशा पद्धतीने कस्टमर येत गेले तसं तसं काढत गेली आहे। ज्या वेळेला माझ्याकडे एखादी नवीन कस्टमर येते आणि या मापांमध्ये जर त्या बाईची साईज नसेल तर त्यावेळेला मात्र मी नवीन माप काढून घेते। पेपर कटिंग करत असताना मी फक्त पुढच्या साईडचं पेपर कटिंग करते आणि त्यामध्ये सुद्धा फक्त कटोरी आणि साईड पीस हे माप मी सांभाळून ठेवते। क्रॉस पट्टी, बाही आणि मागचा भाग हा मी डायरेक्ट कापडावरतीच काढते। माझ्याकडची ही जी मापं आहेत ही मी कस्टमर प्रमाणे तयार करून ठेवलेली आहेत आणि या मापांमध्येच काही कमी करून किंवा थोडंसं वाढवून मी हीच मापं वापरते। ब्लाउजच्या ज्या साईज आहेत 30, 32, 34, 36, 38, 40, तर तुम्ही अशा सर्व साईजमध्ये पेपर पॅटर्न तयार करून ठेवले तरी सुद्धा चालतात। पेपर पॅटर्न तयार करत असताना उंची ही रेग्युलर साईजची घ्यायची, अर्धा किंवा 1 इंचापर्यंत आपल्याला ती ऍडजस्ट करता येते। प्रत्येक पॅटर्नवर मी ब्लाउजची उंची, छाती आणि शोल्डरचं माप लिहिलेलं आहे। काही ठिकाणी मी शिलाई मार्जिन कमी किंवा जास्त घेतलेलं असलं तर ते सुद्धा लिहून ठेवते। आता हे जे पेपर पॅटर्न आहे त्याची छाती आहे 8.5 इंच, उंची आहे 12.5 इंच, शोल्डर आहे 5.5 इंच, क्रॉस पट्टी मी घेतलेली आहे 2.5 आणि 3 इंच। आता ही जी मापं आहे ही मी कटोरीवर सुद्धा लिहिलेली आहेत आणि या साईड पीसवर सुद्धा लिहिलेली आहेत। आता हे जे पेपर पॅटर्न आहेत हे मी माझ्या कस्टमरच्या हिशोबाने काढलेले आहेत। माझ्याकडे जेव्हा एखादा नवीन कस्टमर येतो तेव्हा ब्लाउज कट करताना मी पहिले हे माझे माप चेक करून घेत असते की त्याच्या मापाशी मिळतं जुळतं माप या पेपर पॅटर्न्समध्ये आहेत का, आणि रेग्युलर जर माप असलं तर मला ते याच्यामध्येच मिळून जातं आणि त्या कस्टमरचं जर रेग्युलर माप नसेल तर मी नवीन माप तयार करते। हे माप तयार करताना सुद्धा मी असं सगळी माप त्याच्यावर लिहून घेतलेली असतात।
मी जर एखादी गोष्ट कमी किंवा जास्त घेतलेली असली तर ते सुद्धा मी त्यावर लिहून ठेवते। याच्यामध्ये काही मापं अशी पण आहेत की त्याच्यामध्ये कटोरी थोडी वाढवून घेतलेली आहे मी किंवा क्रॉसपट्टी जास्त घेतलेली आहे। आता हे पेपर पॅटर्न तयार करत असताना मी शिलाई मार्जिन 1 इंच ठेवलं होतं, म्हणून मी त्याच्यावर 1 इंच लिहून घेतलेलं होतं। काही पॅटर्नवरती कटोरी वाढवून घेतलेली आहे असं सुद्धा लिहिलेलं आहे। आता हे पेपर पॅटर्न थोडंसं खराब झालेलं आहे, म्हणून थोड्या दिवसांनी मी हे नवीन सुद्धा तयार करून घेत असते। आणि आपण जेव्हा असे नेहमी पॅटर्न तयार करतो त्यावेळेला आपला तो सराव राहतो, आपल्या हातांनाही या आकारांचं वळण राहतं। कोणत्याही ब्लाऊजचं कटिंग करताना मी अस्तरवर पहिले मागच्या भागाचं माप टाकून घेते, त्यानंतर कटोरीचं आणि साईड पीसचं हे जे पेपर पॅटर्न आहे हे वापरते आणि बाही सुद्धा डायरेक्ट कापडावरच काढते। मी ब्लाऊजचं कटिंग कसं करत असते हे जर तुम्हाला बघायचं असेल तर बाकीच्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवते। त्यावेळेला मला ब्लाऊजचा गळा डिझाईनचा करायचा असतो किंवा बाही डिझाईनची करायची असते किंवा मागचा गळा बोटनेकचा घ्यायचा आहे, त्यावेळेला मला वेगळ्या पेपर पॅटर्नची गरज पडत नाही। प्रत्येक वेळेला जर आपण पेपर पॅटर्न काढत बसलो तर आपला त्यामध्ये भरपूर वेळ जात असतो, तर हे आपल्याला टाळता सुद्धा येतं। आता हे झालं कटोरी ब्लाऊजचं। ते मी तुम्हाला प्रिन्स कट ब्लाऊजचे सुद्धा काही पॅटर्न दाखवणार आहे। बोटनेक ब्लाऊज जर असला तर त्याचं कटिंग मी डायरेक्ट कपड्यावरतीच करते, कारण बोटनेक ब्लाऊजचं पेपर पॅटर्न सांभाळून जरी ठेवलं तरी मला ते दुसऱ्या कस्टमरसाठी वापरता येत नाही, म्हणून बोटनेकचे ब्लाऊज शक्यतो मी कापडावरच कट करते। आता हे जे पेपर कटिंग आहे हे प्रिन्सेस कट ब्लाऊजचं आहे। याची छाती आहे 8 इंच, उंची 12.5, शोल्डर 5 आणि शिलाई मार्जिन मी घेतलेली आहे 1.5 इंच। 32 किंवा 34 साईजचे जेव्हा ब्लाऊज असतात त्यावेळेला मी हे पेपर पॅटर्न वापरते। हे सुद्धा थोडं वेगळ्या मापाचं पेपर कटिंग आहे। प्रिन्सेस कट ब्लाऊजचे माझ्याकडे जास्त मापाचे पेपर कटिंग नाही आहेत। हे पेपर कटिंग आहे, त्याची उंची आहे 13.5 इंच, छाती 9 आणि शोल्डर 5.5। हे पेपर कटिंग छोट्या साईजसाठी आणि हे पेपर कटिंग मोठ्या साईजसाठी असं मी वापरते। आणि हे माप वाढवून ब्लाऊज कसं शिवायचं याचा सुद्धा एक सेपरेट व्हिडिओ आहे, त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देते। प्रिन्सेस कट ब्लाऊजचे हे माप तुम्हाला दिसायला थोडेसे वेगळेच दिसत असतील, पण हे पॅटर्न वापरून एकदम सोप्या पद्धतीने ब्लाऊज शिवता येतो आणि याचा व्हिडिओ सुद्धा चॅनलवर अपलोड केलेला आहे। असेच इन्फॉर्मेटिव्ह आणि नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर सुद्धा करा आणि कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका। थँक्यू।